लावला असतं. घेणं नाही लावण लावाच्या आधीच काय बायलर कोंबडी सारखी फुदूक फुदूक लावून राहिलीस तर बर. घरी मामा जवळ कोंबडीची मटण पाठवलं, बनवलीस का? जेवायला येईल म्हणतो. काऊन तुझ्या घरी खावाले नाही भेटे का? तर आमच्या घरी येईल म्हणतेस चराले. वैसी बात नहीं पुष्पे, मिल बांटकर खाने से प्यार बढ़ता है. पापा पापा मोठा आला हा मिल बाटकर खाने से प्यार बढ़ता म्हणून सांगणारा. थुतूर पाहिलास की कधी आरशात जाऊ ना? सारा गाव तुझ्या नावानं बोंबलते. म्हणते या दाम्याच्या सुऱ्याले धारच नसे, त्याले कोंबडीच कापता नाहीये. आणि मोठा सांगते कोंबडीची मटण पाठवलं. आता कवा कवा धार नाही राहत म्हणून हो का? पण पुष्पे तू टेन्शन नको घेऊ, फक्त आपला लग्न तर होऊ दे, मग पाहे कसा खचा 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 करतो, कशा फलक्या 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 करतो. कोंबडीच्या म्हणतो, कोंबडीच्या. मग कोण म्हणन दाम्याच्या सूर्याला धार नसे म्हणून? पुष्पे तू फक्त एकच काम कर. कायचा? तू फक्त हा कर, आपला गुरा बोलून ठेवत का? दाम्या तुला 1000 वेळ सांगतो रे मी का तू माझ्या मागे असा कुत्र्यासारखा नको लहांगत राहू. मला ना तुझ्यात काहीच इंटरेस्ट नसेल म्हणून म्हणतो तू आपली वरात कोणा दुसऱ्याकडेच घेऊन जा. पुष्पे अशी नको बोलू ये. वाटल्यास तुला रोज मटण चालतो, तुझ्या सगळे काम करतो. तू भांडे घास म्हणशील भांडे घासतो, कपडे धु म्हणशील कपडे धुतो. तुला एकाही गोष्टीचा त्रास देणार नाही. पण नाही नको म्हणून ए माझ्याशी लग्न करणे. वाटल्यास मी तुझ्या पाया पाय रे. तू असं झुरल्या कोंबड्यासारखं थुतूर नको करत जाऊ. तू असं थुतूर करतेस ना तर मग मला तुझी कीव येते आणि मेवना हुस जरासा लागते. नाही का? सप्पे काम करशील नाही? सप्पाच काम करतो, कपडे धुशील, कपडे धुतो, भांडे घासशील, भांडे घास, खरनाई चारशील. पाय खर्रा चारत असशील ना तर मग मी त्या संग लग्नाचा विचार करीन. ठीक आहे. तू म्हणतेस ना तुले सकाळ दुपार संध्याकाळ तू जेव्हा म्हणशील तेव्हा खर्रा चारतो. फक्त माझ्याशी लग्न करे. मग जा आत्ताच्या आता जा आणि त्या बंड्याच्या पांठिल्यावरून खर्रा घेऊन ये. आता जाणं महत्वाचं आहे का? हो रे दाम्या, सकाळपासून मला 2 खांडे नाही भेटल्या. कसा का जीव लागते माझा. ठीक आहे, मग आता बंड्याच्या पांढऱ्यावर जातो आणि तेथून प्युअर वाला खर्रा आणतो. ओरिजिनल मजाचा आणशील. हो ओरिजिनल मजाचा आणतो. पुष्पे जातो ना, पण पाय पलटी नाही मारायची आणि हे जागा नाही सोडायची. बयस का रोज येतेस तर मोयस तर मी कट्टीच नाही. ठीक आहे, मग आता जातो. जमला भाजला हा गेला. पण मला लाल्या कवा येते का? सकाळपासून येते वाट पाहते पण होली के दिन रंग खिल जाते हैं, रंग में रंग मिल जाते हैं. होली के दिन रंग खिल जाते हैं, रंग में रंग मिल जाती है. कोणोबे रस्त्यावर आपल्या म्हशी बांधून ठेवते. काऊन आपल्या घरी नाही बांधाय का? बे हराम बोलाय वा रस्त्यावर म्हशी बांधता. भोकला झालास का? तुझे भोकरे फुटले का? दिसत नाही तुला? मी का तुला म्हशीसारखी दिसत हा? तू होस काय? मीच हो. मागवून पाहिलं तर म्हशीवाणी दिसलीस का नाही? म्हणून म्हसच हो का बाबा म्हणलो आणि कपडे तसेच घालून आहेस. तुला मी म्हशीसारखी दिसतो का? भोकण्या तुला किती वेळ सांगितलं मी? किती वेळ सांगितलं? एवढा तोल जातलं पेतेस कायले? कायले पेतेस? तर मी तेच मानत आहो. तू एवढ्यानं तोल जातलं पेतेस काय? मान्य आहे शिमग्याचा दिवस आहे, तुले भंग जास्त झाली असेल काही हरकत नाही, पण तू एवढ्यानं हालतेस कायले? शितिराय ना शितिराय म्हणतो. मी हालून राहिलो का? मी हालून राहिलो? आपणच तर हालतेस. आपल्या बरोबर मला हलवते. मी चालत आहो का? हो बेटा मी चालत असेल. झाडही हालताना दिसत आहे. लाल्या तुला मी आधीच सांगितलं होतं का तू असा दारू पेत असशील ना तर मी तुझ्या संग लग्न नाही करू म्हणून. ना आता तर जा, आता मी तुझ्या संग बोलूच नाही. पुष्प डार्लिंग, खड्ड्यात गेली तुझी डार्लिंग. खड्ड्यात नको जाऊया, जमिनीवर राह. पण काय आज शिमग्याचा दिवस आहे का नाही?
तर जराशी जास्त होऊन गेली बेटी. नाही तर तुला माहित आहे ना, मी दारू पेत नाही आणि पेणाऱ्याला जवळ येऊ देत नाही. पुष्पे लाव काय जरासा रंग लाव. तेच थांब, जवळ येऊ नको माझ्या तू. तुझी सारी कुत्र्यावाणी इसळ्याला वास येते. असा माई कुत्र्यावानी इसळ्यांग वास येते. अन होय तू चबर चबर खरे खातेस तर तुझ्या तोंडाची कुईल्याग वास येते. तर मी घेतो का नाही सांग ना, घेतो का नाही? मग तुले माझी वास घ्यायला का झाला? माझा चुकला. माझी मती चरायला गेली होती म्हणून तुझ्या सारख्या मड्डीवर प्रेम केलं मी. हो तर माया प्रेम कर म्हणून तुझ्या मागे लागलो होतो. खर्या भुललीस, कोणाला सांगतेस तू? आत्ता सोड म्हणशील तर आत्ता तुला सोडतो. सरक व सुसरी, तू नाही तर दुसरी. बस कुठले माय नसीब संपादक त्यांना झालं माझं. हो रे लाल्या, एवढ्या दिवसाचं आपलं प्रेम आणि तू मला असं सोडतं म्हणतेस. तर आहेस लवर तर कायले दाखवतेस तेवर? लवर सारखी राहील ना. पण होय तू स्वतःले माझी लवर म्हणतेस तर अजवरी साधा चुम्मा तरी दिलीस का सांग? दिलीस का? अरे तर लग्न झाल्यावर रोजही घ्यायचो ना चुम्मा. लग्न झाल्यावर पाय पुष्पे, कोणतीही गोष्ट करायचं असेल तर पहिले त्याचा सराव करा लागतो. कबड्डी राव, खो राव का क्रिकेट राव, पहिले सराव करावा नंतर मैदानात उतरावा. नाही तर एका वेळेत दम लागते. म्हणून म्हणतो पहिले सराव करून टाकू. असं म्हणतेस तर मग मला ठरला, आता मी सराव करीन लाल्या. मी सराव करीन पण त्या दाम्या संघ. असं आहे ते दाम्या संघ माझं बाप माझं लग्न लावून देवाचं म्हणते आणि तुझ्यापेक्षा कितीतरी पटीनं साजरा येतो. त्याच्या संघ लग्न करीन तर रोज मटण खावायला भेटेल आणि तुझ्या संघ लग्न करीन तर तू का देशील रोज एकटी लू का बैताळ आहेस का काय आहेस तू? आधीच तुझ्याजवळ हा एकमेव खाता असताना दुसरा खाता ओपन करू म्हणतेस? हो, हा एक खाता बंद करीन आणि दुसरा खाता सुरू करीन. रोजही त्या दाम्या संघ कोंबडीचा बुरा पुरत राहीन पण तुझ्यासारख्या अंगोल साड्या संघ लग्न नाही करू. खबरदार, खबरदार पुष्पे, मला अंगोल सांड्या म्हणलीस तर एक बुकी मारीन का नाही तर पुरी बत्तीची खाली पाडीन. तर मग का म्हणू तुले अंगोल साड्या का म्हणू? सारं गाव अंगोल साड्या म्हणून बोंबलते तुझ्या नावानं. निस्ता वत्ते आणि सारखं सारखी हिंडते आणि नाल्या पाहिजे तिथे जाऊन झोपते. बेवडा त्या दिवशीचीच गोष्ट बाई, हा बेवडा त्या नालीमध्ये जाऊन झोपला. तिकडून एक कुत्रा आला, याच्या अंगावर पाणी वाटून गेला. तरी होस नसे बेवड्याले. तसं नाही झालाय काय, थोडीशी मोहाची जास्त पिलो का नाही तशी कशी का गरमी झाल्यासारखी वाटली म्हणून नालीत थंडा पडलास. त्यांना नाही पडलो, असं तोल चालला गेला म्हणून नालीत पडलो. नालीत पडलो तर कसा का पेटा बेमरेजल्यासारखा लागला. ते या लोकायला म्हणून पाणी द्या गा, पाणी द्या गा. पण हे लोक हरामखोर आहेत. माझ्या जवळ येत, माझ्या गप्पा आहेत आणि माझ्यावर थुकून चालले जाईल. पण त्या कुत्र्याला माझी दया आली. त्या कुत्र्याला दया आली, बिचारा तो साजरा माझ्या जवळ आला. माझी साजरी हुमणी घेतलं आणि पाणी पाजून निघून गेला. त्या कुत्र्यात माणुसकी पाहिलो मी. कुत्र्या आभारी अरे बा तुझा मला पाणी पाजल्याबद्दल. आहे जराशी तरी लाजशरम आहे. बेसरम आहो मी, लाज शिकून खालो का म्हणत आहे. आणि तुला थोडीशी लाज शरम असती तर येती भेटाची सोडून माझ्या घरी भेटायला आली असतीस. पुष्पे तुला हिऱ्याची पारख नसे, हिऱ्याची. तू जलमभर भिकारीनच राहायची आणि मी लखोपती होईल. लखोपती थुतूर पाहायला या लखोपतीचा जसा काही रात्री भऱ्यातून सोन्याचा हांडाच लागणार आहे. लागणार आहे, लागला समज. बिझनेस करणार आहो मी, बिझनेस. कहाचा बिझनेस करतेस? दारू इकाचा. एवढा मी दारू इकत जाती पाहिजे. तू दारू इकलो का एका महिन्यात नाही लखोपती झालो तर बिल्डिंगा बांधतो पाहिजे. ओ लखोपती होती हा लखोपती आणि मग ते दारू भेटली तर आठवतील ते 36 कोटी. बहीण लग्नाच्या आधी विक्री टाकी बाई आहेस तू. एक वेळ माझा धंदा सुरू होऊ दे फक्त. नाही तुला सोन्या नाण्यानं मळवलं तर पाहिजे. तू नाही पाहिजे मला तुझं सोनं नाना. पहिले हे दारू पेना सोड, तेव्हाच मी तुझ्या संग लग्न करेन. असा का? हो, म्हणजे दारू नाही सोडलं तर तू काही लग्न मायाशी करस मी नाही. नाही करू. ठीक आहे.